न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही मरणाचा हाल. छाती इतक्या पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा. जुनोनी गावातील मन सुन्न करणारी भयावह घटना. मरणानंतरही सन्मान मिळेना. आमडीगड ग्रामपंचायतीचे वास्तव उघडे. तहसीलदारांकडे ग्रामस्थांचे आकांत. रस्ता आणि शेडची तातडीने मागणी. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्षे पूर्ण होत आली आहेत. जग डिजिटल आणि महासत्तेच्या गप्पा मारत आहे. पण घाटंजी तालुक्यातील आमडीगड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनोनी गावातील नागरिकांच्या नशिबी असलेली दुर्दैवाची काली छाया अजूनही हटलेली नाही. जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत, पण मृत्यूनंतरही सन्मानाने शेवटचा निरोप देण्यासाठी गावात स्मशानभूमीत जायला साधा रस्ता नाही की पावसापासून बचाव करायला स्मशानभूमीत साधे शेड. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा एक हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार नुकताच जुनोनी गावात समोर आला आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून काढली अंत्ययात्रा. दिनांक 30 जुलै 2026 रोजी जुनोनी येथील वयोवृद्ध महिला भागीरथा माधव खडसंग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. एकीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना दुसरीकडे निसर्गानेही रौद्ररूप धारण केले होते. धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. स्मशानभूमीकडे जाणारा कोणताही पक्का रस्ता किंवा पूल नसल्याने अखेर नाईलाजाने नातेवाईक आणि ग्रामस्थांना आपली जीवाचा थरकाप उडवणारी कसरत करावी लागली. पुराच्या खळाळत्या आणि धोकादायक पाण्यातून जीव मुठीत धरून त्या वृद्ध महिलेची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे न्यावी लागली. हा मन सुन्न करणारा दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणवले आणि प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली. जिवंतपणी सोसले, पण मरणानंतर तरी सन्मान द्या, या विदारक आणि भयावह प्रसंगाचा व्हिडिओ जुनोनी येथील नागरिक पंकज अनंतराव ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर करत घाटंजीच्या तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून थेट सवाल केला आहे. माणूस जिवंत असताना विकासाची वाट पाहतो, पण किमान मृत्यूनंतर तरी त्याला सन्मानाने निरोप देण्याची सोय असावी, हीच आमची अपेक्षा आहे. पंकज ठाकरे, स्थानिक नागरिक, त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की या घटनेकडे केवळ एक तांत्रिक तक्रार म्हणून न पाहता मानवी संवेदनांच्या नात्याने गांभीर्याने पहावे आणि जुनोनी गावातील स्मशानभूमीचा रस्ता व शेडचे काम तातडीने मंजूर करून प्रशासनाने आपले कर्तव्य बजावावे. प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह. एकीकडे विकासाचे मोठे मोठे दावे केले जातात, मात्र जुनोनी सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक सुविधांचा असा अभाव असणे हे लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय विभागांच्या दुर्लक्षाची थेट पोलखोल करणारे आहे. मरणानंतरही नागरिकांना असा यातनादायी प्रवास करावा लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? आता तरी संबंधित विभाग झोपेतून जागे होऊन जुनोनी ग्रामस्थांना न्याय देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.